हॅलो फ्रेंड्स, नीलूज इन्स्टंट डिलाइट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। साधारण मार्च एप्रिल महिना आला की आपल्याला बाजारात दिसायला लागतात हिरव्यागार कैऱ्या व कैऱ्या म्हटला की आपल्याला लोणच्याची आठवण येतेच। आपण वेगवेगळ्या तऱ्हेची लोणची बनवायला सुरुवात करतो। तर आज मी तुम्हाला अशीच एक तिखट गोड लोणच्याची पद्धत दाखवणार आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचं तिखट गोड लोणचं। तर त्याकरता साहित्य बघूया। इथे मी घेतले आहेत 4 हिरव्यागार कैऱ्या, साधारण अर्धा किलो गूळ। गूळ जितकं जास्त तितकं आपलं लोणचं टेस्टी होतं। मोहरी साधारण 2 चमचे, 2 चमचे मेथीचे दाणे, हिंग, सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या 4 साधारण 4 घेतल्या आहेत मी, कढीपत्ता, मीठ व मिरची पावडर। इथे मी कैऱ्यांच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी एका पॅन मध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करून ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात आता 2 चमचे मोहरी घालणार आहे। मोहरी तडतडली की त्यात 2 चमचे मेथी घालणार आहे। व आता ही मेथी व मोहरी आपण एका भांड्यात काढून ती कुटून घेणार आहोत। आपली ही मेथी व मोहरी आपण खलबत्त्यात काढून घेतलेली आहे। आता त्याची आपण बारीक पावडर करून घेणार आहोत। आता ह्याच तेलात आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या व सुक्या मिरच्या घालूया। व त्यात कढीपत्ताही घालणार आहोत। या आपल्या मिरच्या व कढीपत्ता परतवून झाल्या की त्याही आपण आता काढून घेऊया। आता ह्याच तेलात आपण ह्या ज्या फोडी घेतल्या होत्या त्या आपण शिजवून घेऊया। तर त्यावर झाकण ठेवून ते थोडा वेळ शिजू देऊया।
आपल्या ह्या कैरीच्या फोडी आता छान शिजलेल्या आहेत, त्याही आपण एका प्लेटवर काढून घेऊया. आपल्या या कैरीच्या फोडी काढून झाल्यावर आता आपण या पॅन मध्ये जो गूळ घेतला होता तो घालूया. आता तो छान वितळेपर्यंत त्याला झाकण ठेवून शिजू देऊया. आपण बघू शकता आपला हा गूळ आता छान वितळलेला आहे. त्यात आपण आता बाकीचं साहित्य घालूया. ह्या ज्या आपण कैऱ्या शिजवून घेतलेल्या त्या घालूया. मिरच्या घालूया. हिंग, 2 चमचे मिरची पावडर, व चवीनुसार आता हे सगळं छान मिक्स करणार आहोत. व झाकण ठेवून त्याला शिजू देणार. सगळ्यात शेवटी जो ही मेथी व मोहरीची आपण बारीक खलबत्त्यात पावडर केली होती तीही घालूया. व थोडा वेळ झाकण ठेवून शिजू देऊया. आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला इतका सुरेख रंग आलेला आहे. ते आपण आता एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. आपलं असं हे कैरीचं तिखट गोड लोणचं रेडी झालेलं आहे. हे लोणचं जर आपल्या जेवणात कधी भाजी नसली किंवा तोंडी लावायला काही नसलं तर हे लोणचं उपयोगी येतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि हे लोणचं 6 महिने छान टिकतं. आपण हे एका बरणीत घालून फ्रीज मध्ये ठेवायचं आहे व पाहिजे तेव्हा थोडं थोडं काढून जेवणात घेऊ शकतो किंवा सकाळी ब्रेकफास्ट मध्ये चपाती बरोबर ब्रेड बरोबरही खूप छान लागतं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.